नमस्कार, रात्रीचे 11 वाजता आहेत. आपण पाहता NDTV मराठी आणि मी मयूर बोरसे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मन हेलावणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी एक बातमी. विठुरायाच्या भेटीसाठी टाळ मृदुंगाच्या ठेक्यात अभंग गात निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने अक्षरशः घाला घातलाय. पुण्याच्या जेजुरीजवळ ही दुर्घटना घडली आहे. वारीतल्याच एका ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली आहे आणि यात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर 10 वारकरी यात जखमी झाले. मृतांमध्ये राजश्री भोसले, माधवी सरवडे आणि नंदा पवार यांचा समावेश आहे. हा अपघात मोबाईल कॅमेरात कैद झालाय आणि ही दृश्य आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघू शकतोय. अत्यंत मन हेलावणारी ही दृश्य आहेत. ज्याच्या भेटीसाठी त्याचंच नाव घेत पंढरीकडे रवाना झालेले हे वारकरी एका क्षणात आपला जीव गमावून बसले. ट्रक चालकाच्या एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे 3 महिला वारकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागलेत आणि या अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात हे वारकरी नामचिंतनात व्यग्र असताना पुढचं मार्गक्रमण करत असतानाच मागून ट्रक आला आणि या ट्रकने महिला आणि पुरुष वारकऱ्यांना अक्षरशः चिरडून टाकल्याचा हा व्हिडिओ आहे. अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत. अजिंक्य, हा व्हिडिओ तू पाहिला असशील तर किती भयानक आहे? मयूर, आज सकाळी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने ज्यावेळी पालखीचं प्रस्थान झालं आणि त्यानंतर सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास ही सगळी घटना घडली आणि या घटनेचा आता व्हिडिओ समोर येतोय आणि हा व्हिडिओ जर कुठल्याही व्यक्तीनं पाहिला तर अक्षरशः डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण की 3 महिलांचा यामध्ये मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी आहे. त्या महिला वारकऱ्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार चालू आहे तर 6 जखमी आहेत, त्यांच्यावर जेजुरीमध्ये उपचार चालू आहे. आणि या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतो की विठुरायाचं नामस्मरण करत रस्त्याने या महिला अगदी आनंदाने चाललेल्या आहेत. व्हिडिओ जेवढी आपल्याला लोक दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह आपण पाहू शकतो. मात्र एका ड्रायव्हरच्या चुकीमुळे आज 3 वारकरी महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे. आणि आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अक्षरशः हृदय पिळवटून निघतंय की देवाचं नामस्मरण करत असलेल्या महिलांवर हा मृत्यू अचानक ओढवलेला आहे. आणि या मृत्यूला आता नेमकं जबाबदार कोण? कारण की 70 वर्षाचा हा चालक आहे, याला सर्दी खोकला झाला होता आणि सर्दी खोकला झाल्यामुळे यांनी सर्दीच्या 2 गोळ्या एका वेळी सेवन केल्या आणि त्यामुळे त्याला झोप लागली असं पोलीस तपासात सध्या उघड होतंय. खरं तर अल्पवयीन चालक जे आहेत ते या पालखीमध्ये वाहनं चालवतायत, वयोवृद्ध वाहनं चालवतायत, यामुळे निष्पाप वारकऱ्यांचा आज जीव गेलेला आहे आणि अक्षरशः विठुरायाचा नामाचा गजर करत असताना हा जीव गेलाय. त्यामुळे अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी ही सगळी घटना आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येईल असा हा व्हिडिओ आहे. ज्या महिला यामध्ये गेलेल्या आहेत त्यांच्यावर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांचे मृतदेह देखील सांगलीला घेऊन गेलेले आहेत. बरोबर आहे. हा संबंधित कुटुंबावर काळाचा घाला आहे. संबंधित कुटुंबियांवर अत्यंत शोकजनक ही बाब आहे आणि या एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे आज या निष्पापांचे बळी गेलेत. अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.